सर्वांना नमस्कार. छानपैकी जेवण झालेलं आहे, डोळे जणावलेले आहेत, वातावरणही धुंद आहे. झोप घालवण्यासाठी मी आता आमंत्रित करतो आपले समूहातले डोंबिवलीचे श्रीयुत गिरीश टिळक सर यांना. हेड हंटर गिरीश टिळक अशी त्यांची खरी ओळख आहे. हेड हंटर गिरीश टिळक. आपल्या मुख्य समूहावर श्रीयुत विनय कुलकर्णी यांनी गिरीश टिळक यांच्या निपुण शोध या पुस्तकाचा परिचय दिला होता जानेवारीमध्ये. हेड हंटर आणि निपुण शोध या दोन्ही पुस्तकांची मूळ कल्पना गिरीश सरांची आणि या पुस्तकाचे लेखांकन केले आहे सुमेध वडावाला रिजबूड यांनी. मनुष्यबळ संसाधन पुरवणे असा उद्देश असलेली सरांची रेझ्युमे RESUME आपण रेझ्यूम म्हणतो, पण सर म्हणतात रेझ्युमे ही संस्था या क्षेत्रात विशेष कार्य करते. या संस्थेला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. हेड हंटिंग म्हणजे एखाद्या व्यवसायाला अथवा स्टार्टअपला CEO किंवा CFO अशा उच्च पदस्थ व्यक्ती शोधून आणून त्यांची नियुक्ती त्या त्या संस्थांमध्ये करणे हे या रेझ्युमेचं मुख्य कार्य आहे. एक प्रकारे हे जोहरी म्हणजे रत्नपारखीच म्हणूयात. क्लायंट कडून रिक्वायरमेंट आली की कंपनीची इत्थंभूत माहिती गोळा करून त्या विशिष्ट क्षेत्रात असणारे असे हिरे शोधायचे आणि त्यांना कंपनीतर्फे योग्य ऑफर्स देऊन दोन्ही बाजूनी विन विन सिच्युएशन होईल असे यशस्वी डील साधायचे असा एकूण यांच्या कार्याचा सारांश आहे. आणि हे खरंच खूप अवघड काम आहे. त्यासाठी जंग पछाडावं लागतं. पदाला लागणाऱ्या डोमेनचा डिटेल अभ्यास असावा लागतो. आतापर्यंत सरांनी हॉस्पिटल्स, मल्टीप्लेक्स, रेडी मिक्स कॉन्क्रीट, फ्लोर ग्लास, कंटेनर ग्लास, ऑटो ॲन्सिलरीज, मेडिकल डिव्हायसेस, कॉस्मेटिक्स अँड पर्सनल केअर, प्रिसिजन मशीन टूल, प्रायव्हेट इक्विटी फंड्स अशा विविध क्षेत्रांसाठी 1000च्या आसपास कोअर ब्रेस पुरवलेले आहेत. मुलांना बिझनेस करिअर प्लॅन करण्यासाठी 10,000च्या वर वर्कशॉप्स गिरीजींनी घेतलेले आहेत. त्या व्यतिरिक्त बिझनेस कन्व्हेन्शन्स सुद्धा त्यांनी घेतलेली आहेत. आणि बॉर्न अँड ब्रॉटअप इन डोंबिवली असे हे गिरीश सर 85 ते 95 नोकरी करत होते. त्यांचं शिक्षण BA MBA असं आहे. रुईया कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालं. आणि थोडंसं पर्सनल माहिती मिळावी म्हणून मी सरांना फोन केला. सर जराशी ही माहिती मला मिळाली, तुमची काही पर्सनल माहिती मिळेल का? तर त्यांनी सुरुवात केली, मला एक बायको आहे. पुढचे काही क्षण जरा निशब्द गेले, कारण मी ही समदुःखी ते गळे दोघांचेही दाटून आले. असते तरी बोलतो असतो आम्ही, कारण आम्ही आता कोणीच एकमेकांना सोडू शकत नाही. दाटून आले. ते म्हणाले एक बायको आहे म्हणजे माझी बायको आहे, म्हणजे तुम्ही समोर सुखी आहात, सोडून गेली नाहीये. आमची एक माहेरवाशीण होती, म्हणजे ती टिळकच होती. ती आमच्या आजोबांना सांगायची टिळकांच्या माहेरवाशीण सोडून नाही गेली. तर असाच थोडासा निशब्द काळ गेला. नंतर सर म्हणले मला एक मुलगी आहे आणि गोड अशी नात सुद्धा आहे. पत्नी गृह उद्योजिका आहेत. आणि टिळक सर वेगवेगळ्या कंपनीमध्ये सक्सेसर नेमायचं सुद्धा काम करतात. मला आश्चर्य वाटणार नाही, आपल्या भारताचा मोदी नंतरचा सक्सेसर नेमायचं काम सुद्धा टिळक सरांना येऊ शकेल. धन्यवाद. मी सरांना विनंती करतो की आपण माईकचा ताबा घ्यावा. नमस्कार.
नमस्कार हा शब्द दोन हृदयांना एकमेकांत जोडण्यासाठीचा केलेला संवाद असतो, त्याला नमस्कार म्हणतात. त्यामुळे परत एकदा म्हणूया नमस्कार. आता काही माहिती आहे ना, मी जरा ऑडमॅन आउट आहे, कम्प्लिटली ऑडमॅन आउट आहे. शुद्ध लेखनाचा ज्या दिवशी मराठीचा वर्ग असायचा त्या दिवशी मी बाहेर असायचो किंवा मागच्या बाकडावर झोपलेला असायचो. मला मराठी लिहिता येत नाही, मराठी बोलता येत नाही, कारण मी अर्धवट बोलतो. मी मराठी, हिंदी, इंग्रजी, सिंधी, उर्दू, गुजराती आणि माझी मातृभाषा आगरी या भाषेत बोलतो. किंवा नाही, ह्या समूहातल्या एका उच्च विद्याविभूषित विदूषींनी माझ्यावर रोजकडे काढले होते त्याबद्दल. तुम्हाला मराठी लिहिता येत नाही का? त्याबद्दल मला काही दुःख वाटलं नाही, कारण शेवटी मी एक व्यावसायिक आहे. सो आय पुट द फूड वेअर माय माउथ इज. भाषेपेक्षा व्यवहार होणं आणि संवाद साधणं हे जास्त महत्वाचं वाटतं. भाषा ही गौण आहे. भाषेचा शोध लागायच्या आधी सुद्धा व्यवहार होत होते आणि संवाद होत होते. 20 जानेवारी 2024ची पहाट जरा माझ्यासाठी वेगळी होती. मी म्हटलं तर बऱ्यापैकी निराळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहे, मी कुठेच ऍक्टिव्ह नाहीये, डिलीट ऑल. त्या दिवशी अचानकपणे आमच्या भावाने 5:15 वाजता मला निपुणोत्सव या पुस्तकाचं पुस्तक परीक्षण माननीय विनयजी कुलकर्णी नाशिकचे जे HL मध्ये काम करतात त्यांनी दिलं होतं आणि ते मला पाठवलं आणि त्यामुळे मी या पुस्तकप्रेमींचा समूहाचा सदस्य झालो. आता म्हटलं ना तर मी ऑडमॅन आउट का आहे? मला शुद्ध लेखन येत नाही. मला अलंकार, भाषा आणि ज्या ज्या काही मराठीतल्या संज्ञा आहेत ना त्या माझ्यासाठी चायनामध्ये जे व्हेजिटेरियन जेवण देतात ना तसं अकलानी आहे. मी बँकेत पण नोकरी केली नाही. बँकेचा माझा संबंध CCचं डील निगोशिएट करण्यासाठी पुरेसा आहे आणि बँकेमध्ये सिंपल आहे, तुमच्याकडे ओव्हरड्राफ्टसाठी फॅसिलिटी असेल किंवा मॉर्गेज करायला तयार असेल तर बँकेचा तो धंदाच आहे. आता जेव्हा मला असं दिवटे सरांनी विचारलं, श्रेया त्यांनी विचारलं की तुम्ही बोलाल का? मला माहिती आहे श्रेयाताई अशी वॉच ठेवून बसलेले आहेत, धन्यवाद त्याबद्दल. मी नमनाला चमचाभर तेल आधी आणि नमनाला 2 चमचे तेल नंतर घेऊन मी 12 मिनिटं बोलणार आहे. सो टाइम स्टार्ट्स नाऊ. आता माझ्याबद्दल काहीतरी माहिती सांगितली तुम्हाला ना, मी माझी जरा वेगळ्या प्रकारे ओळख करून देतो. बघा इथे ना दाढीवाले 2-3 जणच आहेत, त्याच्यापैकी मी एक आहे. आमच्या कोपऱ्यावरती शालिमार नावाचा सलून आहे आणि शिवाजी वैद्य म्हणजे बाळू नावी हा गेले 35 वर्ष आमची हजामत करतोय. म्हणजे मी, माझा मोठा भाऊ, माझे पुतणे, माझे वडील, अख्ख्या खानदानाचा तो हजाम आहे. तो मला नेहमी म्हणायचा काका तू काय करतोयस? कारण मी डॉक्टर नाही, मी इंजिनियर नाही, सॉफ्टवेअर इंजिनियर नाही, साहित्यिक नाही, कवी नाही, इंजिनियर नाही, काहीच नाही हो. मी फक्त फोनवर बोलत असतो आणि इकडून तिकडे फिरत असतो. म्हटलं वेळ येईल तेव्हा तुला सांगेन. आणि एक दिवस वेळ आला, रविवारी असंच कुठेतरी बडबडायला जायचं होतं. मी साहित्यिकांच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला कधी दिसणार नाहीये, मी एंटरप्रेनर्सच्या प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे, बिकॉज आय एम एंटरप्रेनर. 5 खुर्च्यांपैकी 4 खुर्च्या रिकाम्या होत्या आणि बाळू नावे माझा 20 मिनिटाची दाढी 40 मिनिटं झाली तरी कोरत होता आणि सारखे फोन घेत होता. म्हटलं बाळू शेठ काय झालं? तुम्हाला काका उद्या रविवारी आणि माझे 4 कारागीर रजेवर आहेत आणि रविवार म्हणजे उपनगरांमध्ये किंवा शहरांमध्ये धंद्याचा दिवस असतो. म्हणजे दुर्दैवाने ही परिस्थिती आहे, माणूस रविवारी मेला नाही, आठवारी मेला तर आपण म्हणतो चायला रविवारी का नाही मेला, सुट्टी वाचली असती. ही सद्य परिस्थिती आहे समाजाची भीषण. म्हटलं आज मी तुला सांगतो माझा बिझनेस. म्हटलं मी तुला आत्ता 4 कारागीर आणून दिले तर काय, तुम्हाला 50% ऑफ द प्रॉफिट. म्हटलं माझं दुर्दैव आहे की मी उद्या काही 1000 रुपये मिळवायचे विसरलो, मी माझं नुकसान होणार आहे. कारण मी हे कारागीर शोधत नाही, पण मी कारागीर शोधतो, कुठचे कारागीर शोधतो. जर सेंट गोविंदला जगामध्ये कुठेही ग्लास टेक्नॉलॉजीस लागला तर गिरीश टिळक वन स्टॉप शॉप आहे. ॲस्टर DM हेल्थकेअर 3rd लार्जेस्ट हेल्थकेअर ग्रुप जगामधला आहे. जर त्यांना ब्रेन लागले तर गिरीश टिळक असतो. जर यशराज चोप्राच्या यशराज स्टुडिओला जे कोर ब्रेन लागले आहेत ते तुम्ही सगळी गाणी बघता आणि त्याचं रेडिओ साऊंडिंग रेकॉर्डिंग आणि कसे असते तर गिरीश टिळक असतो. असे कित्येक कारखाने आहेत की त्यांच्यामधले तंत्रज्ञ माझे आहेत. आज असे कित्येक हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामधले निपुण डॉक्टर मी आहे. किंवा कोल्हापूर शहरामधले ते बरेच जण आहेत. ॲस्टर आधार कोल्हापूरचे जे कोर 12 जण मी टीम आणली. प्रॅक्टिकली 12 डॉक्टर कोल्हापूरच्या पंचक्रोशीमधले जे
भारतामधल्या निरनिराळ्या शहरांमध्ये होते. त्यांच्या घरी जाऊन मी त्यांना बुजवून आणले. किंवा 4 डॉक्टरनी मला, त्याच्या आई वडिलांनी मला नमस्कार केला घरी बोलवून, की आम्ही आशा सोडली होती की आमची मुलं कोल्हापूरमध्ये परत येते. तर मी कलाकार शोधतोय, असे कलाकार शोधतो. दुर्दैवाने माझ्या आयुष्यामध्ये भावभावना आणि कल्पना विलास वगैरे असल्या संबंधांना स्थान नाही. कारण मी व्यावहारिक जगामध्ये मारे माटे केटला या विषयावर मी जगतो आणि जग तसंच चालतं आणि जग तसं चालतं म्हणून आज आपण इथे 100 जण 200 जण मजेत एन्जॉय करू शकतात. कारण ह्या सुविधा उत्पन्न करणारे जे जगभरात टेक्नॉलॉजिस्ट काम करतायत म्हणून आज आपण इथे आहोत आणि मी त्यांच्या बरोबर असतो. 2 मिनिटं राहील. मला माहितीये माझा विषय हेडहंटिंग आहे, पण मी हेडहंटिंग वरती बोलणार नाहीये. कारण प्रॉबेबली मला माझ्या व्यवसायाचं मार्केटिंग करायला लागावं 27 वर्षानंतर अशी वेळ माझ्याकडे आली नाही आणि मी सेल्स मार्केटिंग वरती 0 कॉस्ट घालवतो. मला ब्रँड अँबॅसेडर, माझे कॅन्डिडेट जे आहेत ते माझे ब्रँड अँबॅसेडर असतात. किंवा या सभागृहातच एक ब्रँड अँबॅसेडर बसलेले आहेत. उद्या त्याच्यावर माझ्यावरती कविता पण तुम्ही ऐकणार आहात. म्हणून मी अशी काही पुस्तकं निवडलेली आहेत जी इंग्रजी आहेत. पण ती पुस्तकं वाचून माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये मी माझं स्वतःचं अपग्रेडेशन करतो आणि स्वतःला सतत निपुण शोध करण्यासाठी, निपुण होण्यासाठी मी ती पुस्तकं वाचतो. आणि शेवटी माझं जे पुस्तकं वाचन आहे किंवा माझा कुठचाही अभ्यास आहे हा समाजात काय घडतंय. कारण शेवटी माझा माणसांनी माणसांसाठी आणि माणसांबरोबर किंवा मानवी मनाबरोबर केलेला व्यवसाय आहे. माझं प्रॉडक्ट माणसाचं मन आहे. त्यामुळे मला ऑस्कर वाईल्डचं पिक्चर ऑफ डोरियन ग्रे खूप भावतोय. जिथपर्यंत मी समोरच्या माणसाला भावून टाकत नाही तिथपर्यंत मी त्याला वश करून अमेरिकेत होतून मुंबईत आणतो आणि मुंबईवरून इंदूरला पाठवून देऊ शकत नाही. त्यामुळे मला ऑस्कर वाईल्डचं पिक्चर ऑफ डोरियन ग्रे आवडतं. मला आयन रँड खूप भावते. किंवा आयन रँडी 1914चं वी द लिव्हिंग 1918 साली झालेलं पहिलं पुस्तक आणि ॲटलास श्रग्ड मधला जो सिक्वेन्स आहे, एका घेटोमध्ये जन्माला आलेलं पुस्तक सोशलिझम टू कॅपिटलिझम ऑफ द रिअल व्हर्च्यू नाईट ऑफ 14 फेब्रुवारी पासून ते फाउंटन हेड पासून ते ॲटलास श्रग्ड, एका लेखिकेचा इव्हॉल्वन्स ऑफ द थॉट. आज जेव्हा मी कुठच्याही साहित्याचा विचार करतो, जेव्हा कुठचंही पुस्तक वाचतो, तेव्हा मी वाचताना त्याचं पहिलं पुस्तक आधी वाचतो आणि त्या क्रमाने वाचतो. कारण प्रत्येक माणसाची जडणघडण होत असते. आणि मी जेव्हा जेव्हा जॉन गॉल्ट वाचतो 21 पानाचं भाषण ॲटलास श्रग्ड मधलं, तेव्हा मी स्तब्ध होतो आणि तो म्हणतो आज भारतामध्ये हीच परिस्थिती आलेली आहे का. तर जगामधले सर्व तंत्रज्ञ, सर्व इंजिनियर, सर्व डॉक्टर, सर्व शास्त्रज्ञ, सर्व प्रोफेसर, सर्व जस्टिस, आपण सगळ्यांना शिव्या देतो. जर सर्वच जग संपावर गेलं तर आपल्या सामान्य माणसांचं काय होणार आहे. त्यामुळे आपल्याला अडाणी हवेत, आपल्याला अंबानी हवेत, आपल्याला किर्लोस्कर हवेत, आपल्याला टाटा हवेत, आपल्याला चांगले डॉक्टर हवेत, आपल्याला चंद्रचूडांसारखे जस्टिस हवेत, आपल्याला चांगले प्रोफेसर हवेत. पण आपण ह्यांच्याच नावाने बोटं मोडतोय. त्यामुळे मला ते भावतं. मी जेव्हा माल्कम ग्लॅडवेल वाचतो तेव्हा मला टिपिंग पॉईंट वाचतो. मी ब्लिंक नावाचं पुस्तक वाचतो. जेव्हा मी ब्लिंक पुस्तक वाचतो ज्यावेळेला आज मी आतापर्यंत काही लाख लोकांना भेटलेलो आहे. 50,000 रुपये पगारापासून काही शेकडो कोटी पगारापर्यंतच्या नेटवर्कच्या लोकांबरोबर आज मी उठलो बसतोय. त्यावेळेला कित्येक वेळेला मी बाहेर आल्यानंतर एखाद्या मीटिंगमधनं मी पटकन सांगतो की ये आदमी के साथ मेरी जमेगी नाही. ते ब्लिंक असतं. आणि हे ब्लिंक आपण सगळेजण रोज अनुभवत असतो. कारण कित्येक वेळेला आपण खूप साऱ्या माणसांबरोबर संवाद साधतो तेव्हा तो म्हणतो हा जे काही बोलतोय ना उसमें दम नाही, अपना जमेगा नाही, दूर रहो. हे काय आहे ब्लिंक. असे फार कमी ऑथर असतात की त्यांची पुस्तकं कंट्री स्पेसिफिक नसतात तर ते जेनेरिक असतात. आणि त्याच्यामधलेच मी ऑथर आज पिकअप केलेले आहेत. मी जेव्हा माल्कम ग्लॅडवेलचं ब्लिंक वाचतो त्यावेळेला माझ्या आजूबाजूला मी जे अनुभव घेतले ते माझ्या डोळ्यासमोर येतात. मी जेव्हा टिपिंग पॉईंट वाचतो प्रत्येक गोष्टीचा कुठेतरी कधीतरी उद्रेक होणार असतो. म्हणजे आज इथे काही डॉक्टर बसलेले आहेत. त्या डॉक्टर पण सांगतात की मी त्यांच्याकडे आजार बळावल्यानंतर जेव्हा जातो तेव्हा तो विचारतो तुला काहीतरी इंडिकेशन आली होती ना. पण टिपिंग पॉईंट कुठेतरी लागतो.
म्हणजे अगदी माझ्या भाषेमध्ये चावट भाषेमध्ये म्हणायचं झालं तर मी 1 आठवडा रोज संध्याकाळी बसू बोलू करून सोमवार ते शनिवार गेलो तर पूर्ण खात्री आहे मला रविवारी माझी बायको सकाळी माझी बिल पाण्याने करणार आहे, मला शालिमार सलूनमध्ये जायला लागणार नाही. टिपिंग पॉईंट मी ज्यावेळेला वाचतो त्यावेळेला समाजामध्ये काय चाललंय आणि कधी कशाचा उद्रेक होणार आहे आणि आज जे आजूबाजूला महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षात जे उद्रेक होत आहे त्याचा टिपिंग पॉईंट किंवा आज एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये जे काही परवा झालं त्याचा टिपिंग पॉईंट मी जेव्हा गेले 6 महिने एअर इंडिया विमानात बसत होतो आणि मागच्या सीटवर होतो तेव्हा केबिन क्रू मध्ये जी झालेली बोलणी होती ना ते सुद्धा जाणवत होतं की काहीतरी टिपिंग पॉईंट आहे, पण तो ओळखता आला नाही, दुर्दैवाने टाटा नाही म्हटला. मी हे का वाचतो कारण मला समाजामध्ये तरुणांमध्ये काय चाललंय, मिड लाईफ करिअर क्रायसिस मध्ये काय चाललंय ह्याचं सतत मला भान ठेवायला लागतं, मला समाजामध्ये त्या चष्म्याने बघायला लागतं. त्यामुळे मी समाजाला आज मी ना भारतातल्या निरनिराळ्या लोकांशी मी बोलत असतो, संवाद साधत असतो तेव्हा ना माझ्या अशा नजरेसमोर पटकन येतं उषा प्रभाकरांचं एक पुस्तक येतं की 1000 लोणच्याचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे त्या बाईने. आणि मग माझ्या लक्षात येतं की माझ्या घरामध्ये माझ्या बायकोनी चोंदा ज्या दिवशी केलेला आहे त्या तारखाना गुजरातमध्ये पण केलेला आहे. आणि मग चुंदा कसा करतात आणि त्याची रेसिपी महाराष्ट्रातली कुठची आणि गुजरातीमधली कुठची. मी जेव्हा ओंगोलला जातो तेव्हा तिथले तिखट आहे आणि जेव्हा पूर्वांचलमध्ये जातो तेव्हा डिसेंबर महिन्यामध्ये तिथे औषध लोणची का घातली जातात बघा. पण हे शिकण्याची का गरज आहे कारण जेव्हा मी साऊथ इंडियनची बोलत असतो तेव्हा त्याचं कल्चर जाणवायचं असतं, त्याच्याकडचे आहार विहाराचे हे घेणं जातात. कित्येक वेळेला माणसं मायग्रेट का होत नाहीत. आज आमच्या प्रवासामध्ये चालला होता की सगळे आपण राजा राणी आणि ह्याच्याबरोबर काय जातो कारण मला फ्रान्समध्ये गेले आपण ढोकळा पगाडी फाफडा खायला मिळतो ना, म्हणून मी हे वाचतो कारण मला कल्चर काय आहे भारताचं याची मला पुरेशी जाणीव पाहिजे. आज मी नियाल फर्ग्युसन जेव्हा वाचतो सिव्हिलायझेशन BBC-वरती सिरीज आहे, नेटफ्लिक्सवरच्या ह्याच्या मोहमाळातून बाहेर पडून ती सिरीज वाचा. ती सिरीज आहे ना किंवा ते पुस्तक आहे ना ते असं पुस्तक तुम्हाला मागे पुढे नेतं. ते पुस्तक आहे ना तुम्हाला सो कॉल्ड गत वैभव मी सो कॉल्ड म्हणणार नाही पण आज ते सो कॉल्ड म्हणायला लागतंय दुर्दैवाने कारण आपण गत वैभवाचं डॉक्युमेंटेशन केलं नाही. आपण डॉक्युमेंटेशन केलं नाही. मी जेव्हा निहाल फर्ग्युसन वाचतो तेव्हा त्याने ते 7 गोष्टी आयडेंटिफाय केलेल्या आहेत विथ डिफरन्शिएट बिटवीन द वेस्ट अँड रेस्ट. आणि त्या 7 गोष्टींमध्ये एक काळ भारत आपण श्रेष्ठ होतो. बघा त्यांनी काढलेले विषय कॉम्पिटिशन. जेव्हा मी म्हणतो की माझं कापड डाक्यापासून जगभरामध्ये जात होतो तेव्हा आम्ही कॉम्पिटिशनला घाबरत नव्हतो पण ती आपण मारून टाकली. आणि आता सायन्स आपण डॉक्युमेंटेशन केलं नाही. आपण जर डॉक्युमेंटेशन केलं असतं तर आज आपल्याकडे कमी होतं का शास्त्रज्ञ. आज जेव्हा जेव्हा एक आर्किटेक्चरल पॉइंट ऑफ व्ह्यूने ज्या वेळेला मी रायगडावर जातो तेव्हा रायगडावरचे गंगासागर तलावाचे दगडी पाण्याचे झरे अजूनही कार्यरत आहेत आणि गार आहेत आणि तिथे आरो लागत नाही. बघा विचार करण्याची गरज आहे आपल्याला. जेव्हा मी साऊथ मधल्या मंदिरामध्ये जातो जेव्हा मी नेपाळ मधल्या पशुमती मंदिरामध्ये जातो जी 500,000 वर्षापूर्वी बांधले ते पण ते स्थापत्यशास्त्र आपण डॉक्युमेंट केलं नाही. डेमोक्रेसी आज जी काही चालली डेमोक्रेसीची थट्टा आपण बघतोय. मला आता जेवताना सोनावणे सर म्हणत होते काय चाललंय. सो वी डिझर्व द सेम लीडर कारण आपण मनोरंजनामध्ये मशगूल असलेल्या समाजाला मनोरंजनाची अफीम आणि गांजा पाजून आपल्यावर राज्यकर्ते अत्याचार करतायत. आपण मजा करतोय. मेडिसिन आज आपल्याकडे आयुर्वेदिक आहे होमिओपॅथिक आहे पण आपण डॉक्युमेंटेशनच केलं नाही आणि प्रूव्ह आउट आपण केलं नाही. आज मला माहिती आहे ते आदरणीय डॉक्टर पटेल साहेब आहेत की ज्यांचा आयुर्वेदामध्ये खूप मोठा अभ्यास आहे. सर मी आपल्याशी बोलू इच्छितोय काहीतरी. डॉक्टर पटेल आज आपल्याकडे ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. आपण जर डॉक्युमेंटेशन केलं असतं तर आज ॲलोपॅथीपेक्षा पण आपण श्रेष्ठ होत की नाही पण आपण दुर्दैवाने डॉक्युमेंटेशन केलं नाही. कन्झ्युमेरिझम आज इथे ना कोणीतरी असं चिठ्ठीत म्हणालं की 50% पुस्तकाने आपण लाभाने द्यावा. अरे आपण मॅकडोनाल्ड मध्ये जातो
त्यावेळेला आपण निगोशिएट करतो का? मग मी पुस्तक प्रेमी आहे तर माझं पुस्तक अर्ध्या किमतीमध्ये कशाला हवं, किंवा मी त्याच भावामध्ये घ्यावं, मला डिस्काउंट पण देऊ नये, तरच आपलं साहित्य वाढेल ना? माफ करा डॉक्टर. वर्क एथिक्स हा एक मोठा चॅलेंज आहे जो इंडस्ट्रीमध्ये मी रोज बघतो, की मी वेळेत येतो का, मी वेळेत जातो का, मी रिपोर्ट करतो का, डू आय डू माय जॉब राईट. वर्क एथिक्स आपण फॉलो करतोय का? आपले जर साधे टाइम मॅनेजमेंटचे धडे वापरले तर आपल्याला माझ्या मते श्रेया राजवाडेंसारखी एखादी हंटर घेऊन बसणारी ते ॲडमिनिस्ट्रेटर लागणार नाही, जर आपण वर्क एथिक्स पाळले तर. मी एरिन मेहरचं कल्चर मॅप वाचतो. एरिन मेहरचं कल्चर मॅप का वाचतो? कारण मी ज्या वेळेला निरनिराळ्या संस्कृतींमध्ये खेळतो, इथे जेव्हा असं म्हटलं जातं की दर 12 मैलावरती भाषा बदलते असं आपण म्हणतो. देशस्थ ऋग्वेदी, कराडे, यजुर्वेदी, कोकण असतो. हो, या 4 ब्राह्मणांपैकीच आमच्या एकमेकांची कुंडल्या जमत नाहीत. तर मी इथनं चायनीज माणसाशी पण डील करणारे, आणि रशियन माणसाची पण डील करणारे, आणि स्वित्झर्लंड मधल्या माणसाची पण डील करणारे. कल्चरल मॅप जर आज मी बोल्ड आणि रेड मध्ये लिहिलं इंग्रजी माणसाला तर तो त्याचा अपमान आहे, आणि आपल्यासाठी हायलाइट आणि बोल्ड केलं म्हणजे मी ओढून सांगितलं. कॅन डू इट इन सबटल वे ऑल्सो. हे मला कोण शिकवतं तर एरिन मेहर शिकवते. मी काल रिपोर्ट वाचतो आणि अ वर्ल्ड विदाउट ईमेल. आमचं हे प्रोफेशनलचं जग आहे ना, आमच्याकडे मेल आदळत असतात सारखे. पूर्वी ब्लॅकबेरी नावाची एक संस्था होती, ती म्हटलं तर छान होती, ती पुश होती. आता एक बरं आहे, आता पुल आहे. मी माझं नेट ऑनलाईन नाही केलं तर माझ्या मोबाईलमध्ये येणार नाहीये, पण मी माझ्या ईमेल वाचनाचं नियोजन जर योग्य प्रकारे केलं आणि मी त्या ईमेलला तिथल्या तिथे उत्तरं शिस्तबद्धरित्या दिली तर मला आज माझा खरं म्हणजे माणसांचा आणि कम्युनिकेशनवरचाच व्यवसाय आहे, पण माझा फोनच वाजत नाही. माझा फोन वाचतो तो फक्त स्पेसिफिक कामांसाठीच वापरतो, कारण ईमेलद्वारे केलेलं कम्युनिकेशन मी इफेक्टिव्हली करतो का. त्यामुळे मी दिवसातनं 1-2 वेळेला ना काल न्यूपोर्टचं तो ईमेल मॅनेज वर्ल्ड विदाउट ईमेल वाचतो. काल न्यूपोर्टचं मला दुसरं पुस्तक आहे, ते मला खूप जास्त भावाला लागलेलं आहे हल्ली, डिजिटल मिनिमॅलिझम. आपण आपल्या सगळ्यांनी आपलं व्यक्तिगत आयुष्य समाजाला गहाण टाकले. मी सतत काय करतोय याचा अट्टहास. मुळामध्ये जेव्हा मी एकीकडे म्हणतो मी जी काही आयुष्यात गोष्ट करतो ती मी स्व आनंदासाठी करतो, मी स्वतःसाठी करतो, हे जेव्हा आहे त्यावेळेला मी खरोखर मी सतत काय करतो हे सांगत राहायचं का? काही गरज आहे का? कारण मी ज्या वेळेला एकीकडे म्हणतो मी स्व आनंदासाठी करतो, त्याच्या विरोधी, आणि इफ यू आर द रिअल क्वालिटी वर्ल्ड इज गोइंग टू कम. किंवा आपण पर्यावरण ह्या विषयावरती आपल्यासारखे वाचक वर्ग आपण भरभरून बोलतो अगदी, पण जेव्हा एक गोष्ट लक्षात घेतो का मी FB वरती माझी जी एक पोस्ट आहे ना ती अजून पर्यावरणाला घातक आहे. आजच सकाळी आम्ही बोलत होतो प्रवासामध्ये. आज FB, मायक्रोसॉफ्ट, गुगल ह्या सगळ्यांचे जे सर्व्हर आहेत ठीक आहे प्रचंड उष्णता क्रिएट करतायत. प्रचंड उष्णता क्रिएट करतायत. आज ज्या वेळेला तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये जाता आणि ऑफिसच्या बाहेरच्या सर्व्हर रूममध्ये जाऊन बघितलं तर काय प्रचंड जनरेट करतायत. त्यामुळे माझी प्रत्येक FB वरची पोस्ट, माझं प्रत्येक व्हॉट्सअप चॅट 24 तास पोस्टत असतो आपण. त्याने आपण पर्यावरणाला काय धोका पुरवतोय का? काही आपल्या हातात आहे का? खरं म्हटलं तर आपल्या हातामध्ये आहे. त्यामुळे मी अशी पुस्तकं वाचतो जी मला एक सुजाण नागरिक, चांगला प्रोफेशनल आणि समाजाशी निरनिराळ्या स्तरावरती कनेक्ट करण्यासाठी मला उद्युक्त ठेवून मला वॉरसेवी ठेवतो. मी सदानंद मोरे वाचतो, कारण आज महाराष्ट्रामध्ये जे काही चालू आहे त्याच्या 500 वर्षाचा इतिहास खऱ्या अर्थाने खूप चांगल्या त्यांनी केलेला आहे. मी शिवाजीराव भोसले वाचतो. त्यामुळे आज आपण जे वाचणार आहोत ते विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू ऑल,
मी तुमच्या सगळ्यांपुढे खूप सामान्य आणि छोटा माणूस आहे, कारण इथे खूप उच्च विद्या विभूषित अशा व्यक्ती बसलेल्या आहेत ज्यांनी जग जिंकलेलं आहे. पण आज आपण ज्याच्यामध्ये जातोय, आज समाजाची गरज काय आहे, विद्यार्थ्यांची गरज काय आहे, तरुणांची गरज काय आहे आणि त्यांना आपण काय करू शकतो, त्यांच्यासाठी काय करू शकतो, याचे विचार आपण कधी करणार आहोत का? मला माहिती आहे देवटे सर, हा प्लॅटफॉर्म फक्त पुस्तक प्रेमींचा आहे, पण हा प्लॅटफॉर्म विचारवंतांचा पण आहे. ते कारण शेकडो विचारवंत इथे बसलेले आहेत की ज्यांनी जग जिंकलेलं आहे आणि हजारोनी पुस्तकं लिहिलेली आहेत या सगळ्यांनी मिळून. मग आज तरुणांच्या गरजा काय आहेत आणि आपण आज त्यांच्यासाठी काय करू शकतो आणि त्या विषयावरची पुस्तकं, ही जी रिअल टाइम गरज आहे, करिअरवरची पुस्तकं, बिझनेसवरची पुस्तकं, हेल्थकेअरवरची पुस्तकं जी आपल्याला रोज लागणार आहेत, त्यावरचे आपण विचार करणार आहोत का? आज तुम्ही अतिशय यशस्वीरित्या, अतिशय कौतुकास्पद आहे किंवा मी असं म्हणतो की मराठी भाषा दिन गेले 4 वर्ष पुस्तकप्रेमी समूह रोजच साजरा करतोय. मग आज ही जी आपण शक्ती तयार केलेली आहे, ती शक्ती त्याच्या पुढे कुठेतरी जाऊन भाषा संवर्धनासाठी फक्त पुस्तकाचं परीक्षण आणि त्याच्यावरती 24/7 पोस्टी, त्याच्यापेक्षा आपण, आज माझी मुलगी मराठीची लेक्चरर आहे, पण मराठी महाविद्यालयाच्या सीटच नाही आहेत महाविद्यालयांमध्ये. आज ती कॉलेजमध्ये टीचर आहे, ती जनरल क्लासमध्ये आहे, त्यामुळे आम्हाला तिला रिझर्व कॅटेगरीमधली सीट असली 1 लाख रुपये पगाराची तरी तिला मिळणार नाहीये. आधी मराठी भाषेची महाविद्यालयात असलेली परिस्थिती आहे. तर आपण त्याबद्दल काही असं कार्य करायचे विचार करू शकतो का? आणि असे कुठचेही कार्य जे समाजात बदल घडवतील आणि ते सुसंगत असतील आजच्या पिढीला, अशा कुठच्याही विधायक कार्याचा विचार करणं. आज जी इथे ऊर्जा तयार झाली आहे, आज मी पहाटे उठतो तेव्हा रात्री 12 वाजता आलेला पहिला मेसेज मी डॉक्टरांचा वाचतो, 12 वाजता आलेला असतो मेसेज. म्हणजे 24/7 इथे विचार केला जातोय. मग त्याच्यासाठी आपण काही विधायक कार्याचा विचार करू शकतो का? मला माहिती नाही, कारण तुम्ही सगळेच जण माझ्यापेक्षा ज्ञानाने, बुद्धीने, धनाने, लक्ष्मीने, आरोग्याने आणि अनुभवाने शेकडो मैल श्रेष्ठ आहात. पण काहीतरी असा विचार करावा. मला माहिती आहे मी जरा असा वेगळा विचार मांडलाय, त्याबद्दल क्षमा मागतो. पण कधीतरी 2 मिनिटं बसून प्रत्येकाने दिवसात विचार मंथन करायची वेळ आज मराठी समाजाला आलेली आहे. अदरवाईज आपले सगळ्यांचे ओल्ड एज होम असतील झालेले आणि आपली मुलं कॅनडा आणि अमेरिकेत आणि जगात असतील. मी ओल्ड एजमध्ये असेल किंवा कॅनडामध्ये, अमेरिकेमध्ये एका रूममध्ये दिवसभर TV बघत बसलेला निष्प्राण म्हातारा असणार आहे 30 वर्षांनी. त्यामुळे आपण काय करणार आहोत याचा विचार करावा अशी मला आपल्याला नम्र विनंती आहे. मी जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण मी टिळक आहे आणि समाजाला काय असायला हवं याचा विचार जर आपण केला नाही तर माझ्या मते समथिंग इज समवेअर रॉंग. करमणुकीच्या कॅन्सरमधून कृपा करून आपण दिवसातला 1 क्षण तरी बाहेर काढा आणि विचार करा इथे बसलेल्या तरुणाईच्या गरजा काय आहेत. बस, धन्यवाद. टिळक आडनाव असलं की बोलणं ऐकतच राहावं. मग ते बाल गंगाधर असोत, चंद्रशेखर असोत किंवा गिरीश असोत. अतिशय सुंदर विचार आपल्या सगळेतोड भाषणामध्ये गिरीजींनी मांडले, त्याबद्दल समूहातर्फे आणि माझ्या व्यक्तिशः माझे आपले खूप खूप धन्यवाद.